मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त मतदार वगळणारे मुंबईमध्ये 35% जास्त फॉर्म भरलेच नाहीयेत, तर महाराष्ट्र एसआयआर फॉर्म न भरण्याचं प्रमाण हे 21% आहे। आगामी निवडणुकांवर मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त मतदार हे वगळणार आहेत। एसआयआर मोहिमेच्या संदर्भातली ही महत्त्वाची आकडेवारी आता समोर येते आहे। मुंबईत 35% जास्त नागरिकांनी फॉर्मच भरलेले नाहीयेत। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। शुभम, आपण पाहतो एसआयआर मोहिमेला सुरुवात झालेली आहे, मात्र अनेकांनी या मोहिमेत सहभाग दाखवलेला नाहीये, फॉर्मच भरलेले नाहीये। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर जाणवण्याची भीती आहे। अर्थातच सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये एसआयआर फॉर्म हे मुंबईमध्ये 35% जमाच नाही झालेले आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 21% अजून देखील प्रलंबित असल्याची बातमी सध्या समोर आली आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर एकूण संपूर्ण महाराष्ट्रातून 2 कोटी मतदार हे वगळण्यात येऊ शकतात आणि त्यामुळे कुठेतरी मोठी भीती जी आहे ती देखील व्यक्त होताना दिसून येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर जोपर्यंत एसआयआर फॉर्म भरले जात नाहीत, जोपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका होणार नाही, अशा पद्धतीने याआधी सांगण्यात आलं होतं। अशामध्ये समजा हे अजून देखील भरले गेले नाहीत किंवा याचा कालावधी वाढत गेला तर मग निवडणुका देखील पुढे ढकलण्यात येण्याची मोठी दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर जे महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आहेत, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अशा शहरांमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक स्थलांतर होऊन येत असतात किंवा अनेकांचे पत्ते हे वारंवार 2-2, 3-3 वर्षांनी बदलण्यात येत असतात। हे एक प्रमुख कारण आहे, ज्या कारणास्तव कुठेतरी ही संपूर्ण एसआयआर प्रणाली जी आहे ती अजून देखील प्रलंबित असल्याचं दिसून येते। अशामध्ये सर्वात मोठा फटका जो कोणाला भविष्यात बसेल तर तो राजकीय पक्षांनाच बसताना दिसून येईल, कारण की त्यांचेच जे मतदार आहेत ते कमी होताना दिसून येतील आणि मतदारांची यादी समजा कमी झाली तर त्याचा थेट परिणाम जो आहे तो निवडणुकींवर येईल आणि कुठेतरी मतदान पेटीत होत असतं उमेदवारांना त्यांच्यावर होताना दिसून येईल। अशामध्येच आता याच्यावर सरकार काही ठोस निर्णय किंवा तोडगा काढतं का इतकंच नाही, तर जे आज लोकप्रतिनिधी आहेत ते देखील याच्यावर कशा प्रकारे अंमलबजावणी करतात की जास्तीत जास्त एसआयआर प्रणाली नोंदणी होईल, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। शुभम, अगदी शुभम, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।